नमस्कार मित्रांनो, खरं सांगू का? मोठे बंगले, आलिशान हॉटेल्स आणि शहराची धावपळ यापेक्षा कधी-कधी शेतातलं छोटंसं घरही मनाला खूप मोठा आनंद देऊन जातं. आजूबाजूला हिरवीगार शेती, रिमझिम पाऊस, थंडगार वारा आणि पक्ष्यांचा मंद आवाज. एवढंच पुरेसं असतं मन शांत आणि प्रसन्न व्हायला. अशा ठिकाणी काही क्षण बसावंसं वाटतं आणि बाकीचं सगळं विसरून फक्त निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटतो. थोडे पुढे जात असताना शांत रस्ता, ये-जा करणाऱ्या गाड्या आणि पावसामुळे आणखीन खुलून गेलेलं वातावरण पाहून नजर हटतच नव्हती. तेवढ्याच रस्त्याच्या कडेला एक छोटंसं आणि सुंदर मंदिर दिसलं. त्या मंदिराकडे पाहताच मनाला एक वेगळी शांतता मिळाली आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहवलंच नाही. गाडी पुढे जात होती. रस्ता दोन्ही बाजूंनी उंच झाडं आणि पावसाळ्यात न्हालेला निसर्ग. प्रत्येक दृश्य मनात साठवून ठेवावं असं वाटत होतं. थोड्या अंतरावर खळखळ वाहणारा ओढा दिसला, स्वच्छ पाणी आणि त्याचा सुंदर आवाज. आजूबाजूची हिरवाई. त्या क्षणी वेळ थांबून जावा असं वाटलं. पुढे जाताना मागे राहणारा रस्ता, झाडं आणि निसर्गाचे सुंदर रंग कॅमेऱ्यात टिपताना मन अगदी भरून आलं. असे क्षण रोज मिळत नाहीत, म्हणून वेळ मिळाला की निसर्गाच्या सानिध्यात नक्की जा, कारण निसर्ग फक्त डोळ्यांनी नाही तर मनालाही शांतता देतो. मुद्दाम करायचे हे आमचं काय ही सगळ्यात सोडली आणि ही दोरीच्या त्या साईडला जाऊन उभारले. गाडी सैदा काढली पाठी बाबा ऊट आणायला पाहिजे होती मम्मी. ऊट आणायला पाहिजे. निसर्ग थांब नको म्हणलं. मागच्या इथे आम्ही बिर्याणी खाल्ला बघ. ती बिर्याणी आणलेली आला मस्त भिजून आला इथे बसून खाल्ला बिर्याणी. भारी वाटलं तर त्या मामान घरून बी करून दिल्या मस्त पैकी. गाल पाडू. बाबा वॉटरफॉल जात आहे आम्ही बघण्यासाठी. संडे एन्जॉय. तुम्ही व्यवहार आहे. रस्ता लई वाईट आहे, खराब कर. गाडीचे टायर चांगले असले तर यावा, नाही वाटेवर राहावा. आम्ही चालले चंदगडातनं कुंभोड्यास भुत्तूर येला भुत्तूर लई भुत्तूर बाबा हे करा गाव लई धबधबा बाबा वॉटरफॉल आई वॉटरफॉल म्हणी. नंतर मेवणा वॉटरफॉल, मेवणी वॉटरफॉल आणि काय काय करतात गाई. त्याची वॉटरफॉल तू आरती चिखल आहे घाण आहे रे. साईडला साईडला हा चिखल झाला बाबा. रोप लावायचे आहे तरवा उरला तर देवा बाबा. तयार करे पहा मित्रांनो, आज रविवार आहे आणि कुंभवडे बाबा धबधब्यावरती एवढी गर्दी आहे. जरा बघा, गाड्यांची लाईन लागलेली आहे, भरपूर गर्दी आहे आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. बघा हे कुंभोडे बाबा वॉटरफॉल हे पहा, मस्त जसा सीन आहे. इथे एवढ्या गाड्या असे 4 पार्किंग पाठीमागे भरलेले आहेत फुल. 4 व्हीलरने, 2 व्हीलरने वेगळ्याच. रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या आहेत. सगळे पर्यटक बाबा धबधबा कुंभोडे येथे फिरण्यासाठी आले आहेत. तेव्हा 2 व्हीलर किती आहेत बघा. बाईकची पण लाईन लागली आहे एका बाजून. भरपूर गर्दी आहे. Sudah,
दूधगंगा त्याला फोटो काढ का इथे त्याला फोटो काढ किती फोटो काढ कसलं वाटलं सूर्या बघ सूर्या कसलं वाटलं बघ शिंदे शिंदे लागलं चल चल पुढे पुढे चल माझा काढा माझा काढा आता माझा काढा मी आता असं तुला मोबाईल काढ फोटो ठीक आहे मी आता माझा काढ तुझा काढला कसला काढले फोटो जरा बघ आमच्याकडचा निसर्ग आहे आमच्या गावातला निसर्ग आहे एकदा तरी भेट द्या बुड कर काय आहे ओपन दिसू पाहिजे मजा ओपन दिसू पाहिजे तिकडे तिला नेमकं काय म्हणतो समजे ना की हा दुनियात कर धबधबा बघा म्हणतात हा धबधबा बघा रे त्याच्या खाली टाकलं फुटताय तुझं त्याच्या टाकल्याची कसं विचार कसं उडून बघ पाकल्या कुठे रे बायको माझी हाय 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 हा रे उभा राहा की कुठे गेली बायको आता माझी काढ म्हटलं तिकडनं आता हे वडा आता हलायचं एवढा काय नाही चल
आधी कुठल्या दादरू काय झालं काय नाही काय झाड कमी होत आहे झाडले गाडी इकडे इकडे भूक लागली आता ओरड चला थांबा की फोटो काढतो काय जीव नाही सकाळी तिकडनं घेऊन आले तेवढं मला मी 4 कंपन्या 4 सर्वांच्या 4 कनेक्ट 4 आम्ही दिसतो त्याच्या हो शिकवले लोकांना दिला जा दाखव तिथे सगळे आत जाणार जा ना मग मित्रांनो, दिवसभर आम्ही बाबा धबधब्यावर खूप मजा केली. धबधबा पाहिला, फोटो काढले आणि मनसोक्त एन्जॉयमेंट केली. वेळ कसा गेला ते कळलंच नाही. संध्याकाळी साधारण 5 ते 5:30 वाजता आम्ही घरी परतीचा प्रवास सुरू केला. पण परत येताना पुढचे 3-4 किलोमीटर थोडे टेन्शनचे होते. रस्ता खूप